मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, भारताचे संविधान फक्त 26 नोव्हेंबरला तयार झालं नाही, तर त्यामागे 3 वर्षाची मेहनत आहे. आज मी तुम्हाला संविधान सभेपासून ते संविधान लागू होईपर्यंतचे सगळे महत्त्वाचे प्रश्न अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. शेवटपर्यंत बघा, कारण हेच प्रश्न एक्झाममध्ये रिपीट होतात. बघा, प्रश्न क्रमांक पहिला, संविधान सभा स्थापना. याचे उत्तर आहे कॅबिनेट मिशन योजना. बघा, ब्रिटिश सरकारने भारतासाठी संविधान तयार करण्यासाठी 1946मध्ये कॅबिनेट मिशन पाठवले. त्याच योजनेतून संविधान सभेची स्थापना झाली. बघा मित्रांनो, बऱ्याच वेळा असे प्रश्न परीक्षेला विचारले जातात आणि आपल्याला याचे योग्य उत्तर जे आहे ते माहीत नसतं, म्हणून आपला एक मार्क जातो. हे योग्य उत्तर माहिती करण्यासाठी तुम्ही हे पाठच करून ठेवा, म्हणजे कोणत्याही परीक्षा असो तुमचा एक मार्क जाणार नाही. दुसरे, पहिली बैठक. तर बघा, याचं उत्तर आहे 9 डिसेंबर 1946. पहिली बैठक ही दिल्लीमध्ये झाली, पण त्यावेळी मुस्लिम लीगने याचा बहिष्कार टाकला होता. प्रश्न क्रमांक तिसरा, तात्पुरते अध्यक्ष. तर त्याचे उत्तर आहे सच्चिदानंद सिन्हा. हे संविधान सभेचे पहिले अध्यक्ष होते, पण कायमस्वरूपी नव्हते. पुढचे प्रश्न क्रमांक चौथा, स्थायी अध्यक्ष. स्थायी अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे, म्हणून हे तुमचा पाठ पाहिजे. तर हेच भारताचे पहिले राष्ट्रपतीही बनले. तर पुढचं बघूया, 5व्या क्रमांकाचा प्रश्न, मसुदा समिती अध्यक्ष. तर त्याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संविधानाचे मुख्य शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. पुढचे, घटनात्मक सल्लागार. तर कोण? याचं उत्तर काय आहे? B.N. राव. हे कायदेशीर सल्ले देत होते आणि ड्राफ्ट तयार करण्यात मदत केली. प्रश्न क्रमांक 7वा, उद्दिष्ट प्रस्ताव. तर उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. बघा, हा प्रस्ताव पुढे जाऊन संविधानाची प्रस्तावना बनला. तर उद्दिष्ट प्रस्तावची तारीख किती? 13 डिसेंबर 1946. बघा, पुढचं बघूया, प्रश्न क्रमांक 9, संविधान अंगीकृत. 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. बघा मित्रांनो, हे तुम्ही लक्षात राहू द्या, हा प्रश्न केव्हाही परीक्षेला पडू शकतो. संविधान दिवस कोणत्या तारखेला बनवला जातो? तर तो जातो 26 नोव्हेंबर या रोजी. प्रश्न क्रमांक 10वा, बघा, संविधान लागू. मी तुम्हाला मागे जे सांगितलं तेच आहे. तर त्याचे उत्तर आहे 26 जानेवारी 1950. याच दिवशी भारतात प्रजासत्ताक झाला. 11वा प्रश्न, 26 जानेवारी पूर्ण स्वराज्य दिवस. 1930मध्ये याच दिवशी स्वातंत्र्याचा संकल्प घेतला होता, म्हणून आपण 26 जानेवारी बनवतो. तर बघा, एकूण मूळ कलमे किती आहे? प्रश्न क्रमांक 12. तर ते आहेत 395. प्रश्न क्रमांक 13वा, मूळ भाग. तर त्याचे उत्तर आहे 22. प्रश्न क्रमांक 14वा, मूळ अनुसूची. तर त्याचे उत्तर आहे 8. आणि सध्या अनुसूची. तर त्याचे उत्तर आहे 12. सध्या भाग. तर त्याचे उत्तर आहे 25. संविधानाचा प्रकार कोणता होता? तर तो होता लेखी. प्रश्न क्रमांक 17वा, हे तुम्हाला येऊ शकतं पोलीस भरतीच्या परीक्षेला. प्रश्न क्रमांक 18वा, सर्वात लांब संविधान. तर तो आहे भारताचा. बघा, भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे आणि तपशीलवार आहे. तर 19, कलम 1, राज्याचा संघ. इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट असे म्हटलेले आहे. प्रश्न क्रमांक 20वा, अखंडता शब्द. उत्तर 42वी दुरुस्ती. 1976मध्ये युनिटी आणि इंटरजिटी शब्द जोडला गेला. तर बघा, थोडं 19-20 होऊन जातं इंग्लिश आणि मराठीचं, तर त्यामुळे. तर मित्रांनो, जर तुम्हाला असेच महत्त्वाचे प्रश्न सोप्या भाषेत शिकायचे असतील तर आता चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण नेक्स्ट एक्झाममध्ये हेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. लक्षात ठेवा, तयारी स्ट्रॉंग असेल तर सिलेक्शन पक्का.